1 मार्च 2026 हा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऊर्जादायी ठरणार आहे. हा दिवस रविवार असून महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे त्याला विशेष आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व प्राप्त होते. रविवाराचा अधिपती ग्रह सूर्य असून सिंह राशीचा स्वामीही सूर्यच आहे. त्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा, कीर्ती आणि नव्या सुरुवातींचा संदेश घेऊन येतो. सूर्यदेवाची उपासना केल्यास या दिवशी विशेष फलप्राप्ती होते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्या किंवा पितळेच्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे लाल फूल किंवा कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. घृणी सूर्याय नमः या मंत्राचा किमान 11, 21 किंवा 108 वेळा जप केल्यास मानसिक स्पष्टता आणि कार्यसिद्धी प्राप्त होते. सिंह राशीचे लोक स्वभावतः नेतृत्वगुण असलेले, ठाम निर्णय घेणारे आणि स्वाभिमानी असतात, परंतु कधी-कधी अहंकार आणि उतावळेपणामुळे अडचणी निर्माण होतात. या दिवशी संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे. पंचांगानुसार या दिवशी तिथी, वार आणि नक्षत्र यांचा संयोग तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन दारे उघडण्याची शक्यता दर्शवतो. रविवारी भगवान सूर्यनारायणाची पूजा केल्यास आरोग्यदृष्ट्या लाभ होतो. विशेषतः डोळे, हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास कमी होऊ शकतो. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून थकवा किंवा मनात अनिश्चितता जाणवत असेल तर या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. घरात गूळ आणि गहू दान करणे शुभ मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीस लाल वस्त्र किंवा तांब्याची वस्तू दान केल्यास आर्थिक अडथळे दूर होऊ शकतात. या दिवशी काही लपलेली संकटेही डोके वर काढू शकतात. शत्रू किंवा विरोधक तुमच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. काही जण तुमच्या प्रगतीवर मत्सर करून अफवा पसरवण्याचा किंवा तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पना दुसऱ्याच्या नावावर सादर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहार आणि संवाद यामध्ये सावधगिरी बाळगा. सोशल मीडियावर किंवा कार्यालयीन गटांमध्ये कोणत्याही वादात उगाच गुंतू नका. शांत राहून योग्य वेळी ठोस उत्तर देणे हाच तुमचा सर्वात मोठा शस्त्र ठरेल. काही विरोधक आध्यात्मिक किंवा मानसिक प्रयोग करत आहेत असे तुम्हाला वाटू शकते, परंतु तुमचा आत्मविश्वास आणि सूर्यदेवाची कृपा असल्यास कोणतेही नकारात्मक शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाहीत. नियमित सूर्य मंत्रजप आणि घरात दर रविवारी धूपदीप लावल्यास वातावरणातील नकारात्मकता कमी होते. शुभ संकेतांच्या दृष्टीने पाहता या दिवशी अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रलंबित असलेला एखादा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस एकाग्रता वाढवणारा आहे. प्रेमसंबंधात थोडीशी गैरसमजूत निर्माण होऊ शकते, परंतु संयम आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास नाते अधिक दृढ होईल. कुटुंबात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला लाभदायक ठरेल. आयुष्यातील एका महत्त्वाच्या समस्येबद्दल बोलायचे झाल्यास सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना आर्थिक चढउतार आणि अनपेक्षित खर्चाचा त्रास होताना दिसतो. पैसा येतो पण टिकत नाही अशी तक्रार असते. यावर उपाय म्हणून रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी मंत्राचा जप करावा. घरात ईशान्य कोपऱ्यात स्वच्छता ठेवावी आणि तिथे पाण्याने भरलेला तांब्या ठेवून दररोज बदलावा. आठवड्यातून एकदा गाईला गुळचारा खाऊ घालणे अत्यंत शुभ ठरते. पैशाच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा आणि उगाच कोणालाही हमीदार राहू नका. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील सुखशांतीसाठी दर रविवारी कुटुंबासोबत एकत्र बसून किमान 10 मिनिटे नामस्मरण करा. घरात वारंवार वाद होत असतील तर हळद आणि मीठ पाण्यात टाकून घर पुसावे. मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह काढावे. शक्य असल्यास घरात श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवून दररोज श्री स्वामी समर्थ हा जप करावा.
मनातील भीती, असुरक्षितता आणि नकारात्मक विचार हळूहळू दूर होतील. तुमच्या कुंडलीत सूर्य बळकट असल्यामुळे योग्य प्रयत्न केल्यास तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. आरोग्याच्या बाबतीत पोट आणि पाठीशी संबंधित त्रास टाळण्यासाठी हलका व्यायाम करा. उगाच तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यास मानसिक समाधान मिळेल. वडीलधायांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक अडथळे सहज दूर होतात. हा दिवस तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतो. तुमचे खरे मित्र आणि खोटे मित्र यातील फरक स्पष्ट होईल. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी दुपारनंतरचा काळ चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. सूर्यास्तानंतर शांत राहून पुढील आठवड्याची योजना आखा. ज्यांना व्यवसायात अडचणी येत आहेत त्यांनी रविवारी सकाळी लाल कापडात थोडे तांदूळ आणि एक सुपारी बांधून देवघरात ठेवावे आणि 7 दिवसांनी ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. यामुळे अडथळे कमी होतात असे मानले जाते. पैशाच्या तुटवड्यामुळे घरात तणाव निर्माण होत असेल तर सर्व कुटुंबियांनी एकत्र बसून खर्चाचे नियोजन करा. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर भर द्या. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सकारात्मक विचार हेच तुमचे खरे रक्षण करतात. नियमित जप, दान आणि संयम यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.